बालभारतीच्या पुस्तकांना आपण लहान मुलांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी आतापर्यंत ओळखत आलेलो आहे. तर याच आपल्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये मराठीतल्या कवितांमध्ये इंग्रजी शब्द वापरावेत, हिंदी शब्द वापरावेत की वाईट परिस्थिती बालभारतीवर आली आहे का, हा नेमका विषय काय, या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत त्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. तर विषय असा आहे की बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीतली कविता, ज्या कवितेचं नाव आहे जंगलातली मैफिल, तर त्या कवितेमध्ये अनेक इंग्रजी शब्द वापरले गेले, अनेक हिंदी शब्द वापरले गेले आणि अर्थातच या सर्व गोष्टी आमच्यासारख्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांना अजिबात पटणार नाहीत. ज्या बालभारतीला मराठी भाषेतील मुलांवर चांगले संस्कार केले गेले आतापर्यंत म्हणून आम्ही ओळखलं गेलं. त्या कवितेमध्ये उंदराचा उल्लेख करत असताना माऊस या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. शेवटच्या ओळींमध्ये वन्स मोर मन्स मोर हे इंग्रजी शब्द वापरले, त्यासोबतच सुरुवातीला देखील अनेक हिंदी शब्दांचा वापर त्या कवितेमध्ये आपल्याला बघायला भेटला. आता या सर्व मुद्द्यावर श्रीपाद जोशी, जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांनी देखील आक्षेप नोंदवला. त्यांचं म्हणणं असं आलं की ज्यांना मराठी कविता लिहित असताना मराठी भाषेचंच महत्व नसेल किंवा मराठी शब्दच ठाऊक नसतील तर त्यांच्या कविता त्या लहान मुलांवर लादायची काय गरज आहे. आता यावर कृष्णकुमार पाटील, जे संचालक आहेत बालभारती याचे, ते असे म्हणाले की ही कविता बालभारतीमध्ये येऊन बरेच वर्ष झाले, आतापर्यंत एक देखील लेखी तक्रार या कवितेबद्दल आमच्याकडे आली नाही. आणि त्यासोबत हे जे शब्द वापरले गेले ते यमक जुळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी शब्द वापरले गेले, त्यात काही वावगं नाही. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की आतापर्यंत तक्रार आली नाही, त्या गोष्टी आमच्याकडून चूक झाली. पण आता तुमच्याकडे तक्रार येत आहे तर तुम्ही आता त्या गोष्टीवर काही ना काही कारवाई केली पाहिजे. आणि मी काही खूप मोठा कवी नाही किंवा खूप मोठा लेखक नाही, मी कोणत्या कवीवर आक्षेप देखील नोंदवू शकत नाही. पण ती कविता वाचताना मला असं एवढं यमक जुळतात त्या शब्दांमुळे असं देखील वाटलं नाही. किंवा ती कविता पहिलीच्या मुलांना खूप जास्त सोयीस्कर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने मराठी भाषा शिकवायचा प्रयत्न करते असं देखील मला अजिबात वाटलं नाही. हे बघा, आमचा प्रयत्न एवढाच असतो की आपली मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषा जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत तरी पोहोचली पाहिजे, जेणेकरून येणारी पिढी जी आहे ती ठामपणे सांगेल की आम्ही मराठी आहोत. जर आतापासूनच या बालभारती माध्यमातून, बालभारती खरं तर आपल्या मराठी मुलांना शिकवलं जातं, तर त्या बालभारती माध्यमातून आपल्या मराठी मुलांवरच जर मराठीचे संस्कार होणार नसतील तर मग त्यांना मराठी कोण शिकवणार हा प्रश्न पडतो. आणि मुलांचं जे लहानपणातलं वय असतं त्यावेळी जे त्यांच्या डोक्यात गोष्टी बसतात त्याच गोष्टी शेवटपर्यंत लक्षात ठेवतात. तुम्ही इंग्रजीमधून उंदराचा उल्लेख माऊस हाच करणार, मग मराठीमधून शिकवताना देखील तुम्ही उंदराचा उल्लेख हा माऊसच करत असाल तर त्या मुलाला माऊस याला मराठीमध्ये उंदीर देखील म्हणतात हे भविष्यात जाऊन शिकवायची गरज आम्हाला पडू नये. बाकी या विषयावर तुमचं वैयक्तिक मत काय हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि हो, नुकताच अबू आझमी आपल्या मराठी लोकांबद्दल, मराठी अस्मिता दुखावली झाली याबद्दल काहीतरी बोललाय, त्या विषयावर देखील मी या व्हिडिओमध्ये बोललोय. त्यामुळे त्या व्हिडिओवर क्लिक करून तो देखील व्हिडिओ नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे बटन असेल त्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करायचं तुम्हाला ऑप्शन येईल, सबस्क्राईब नक्की करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.